Welcome to Guruvarya Academy. Learn everything in simple way. Let's start today's session, guys. सर्व विद्यार्थ्यांचे गुरुवारी अकॅडमीमध्ये पुन्हा एकदा स्वागत. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहतोय इतिहासामधील आपला 6वा पाठ स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ. त्यामधील पहिला प्रश्न अ. दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. भारत सेवक समाजाची स्थापना डॅश डॅश यांनी केली. गोपाळकृष्ण गोखले यांनी केली. पुढील आहे राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन डॅश डॅश येथे भरवण्यात आले. मुंबई येथे भरवण्यात आले. उत्तर अगदी बरोबर आहे. पुढे आहे गीता रहस्य हा ग्रंथ डॅश डॅश यांनी लिहिला. लोकमान्य टिळक यांनी हा गीता रहस्य ग्रंथ लिहिला होता. मावळ नेते, आता आपण पाहिलं होतं मावळ नेते आणि जहाल नेते ज्यावेळेस आपण चॅप्टर शिकला होता. मावळ नेते गोपालकृष्ण गोखले आणि फिरोज शहा मेहता. जहाल नेते कोण होते? लोकमान्य टिळक आणि लाला लजपत राय. तर मित्रांनो, हा प्रश्न पहिला प्रश्न या ठिकाणी संपतो. आता वळूया दुसऱ्या प्रश्नाकडे. पुढील विधाने सहकरण स्पष्ट करा. स्वातंत्र्य लढ्यात भारतीयांची अस्मिता जागृत झाली. या प्रश्नाचे उत्तर सहकारण काय जागृत झाली? तर चला पाहूया. पाश्चात्य वेषणामुळे स्वातंत्र्यता, समता, लोकशाही इत्यादी मूल्यांत सुरक्षित वर्गाला ओळख झाली. एशियाटिक सोसायटीच्या स्थापनेमुळे अनेक भारतीयांनी आणि पाश्चिमात्यांनी भारतीय संस्कृतीचा अभ्यास सुरू केला. सांस्कृतिक फारसी आणि भारतीयांनी भाषांचे हस्तलिखितांचा त्यांनी अभ्यास केला. प्राचीन भारतीय संस्कृतीच्या सखोल अभ्यासानंतर आपल्याला प्राचीन समृद्ध वारसा लाभला आहे याची या अभ्यासकांना जाणीव झाली व त्यातून स्वातंत्र्यांनी भारतीय अस्मिता जागृत झाली. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण उत्तर लिहू शकता. पुढील प्रश्न आहे 2. भारतीय राष्ट्रीय सभेत 2 गट तयार झाले. राष्ट्रीय सभेच्या स्थापनेनंतर पहिल्या दशकात तिथे कार्य संथ गतीने चालू होते. त्याचा सनदशीर मार्गावर विश्वास होता आणि स्वातंत्र्यासाठी सरकारविरुद्ध संघर्ष अधिक तीव्र केला पाहिजे असे काही नेत्यांना वाटू लागले. आणि राष्ट्रीय सभेची उद्दिष्टे आणि चळवळीचा सनदशीर मार्ग याबाबत एकमत असे. कार्यपद्धतीबाबत मात्र मतभेद होऊ लागले. शांततेच्या सनदशीर मार्गाचा पुरस्कार करणारे ते मावळवादी आणि तीव्र संघर्षाचा आग्रह धरणारे ते जहालवादी असे 2 गट राष्ट्रीय सभेत निर्माण झाले. तर हे दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर. पुढील त्याच्यामधील तिसरा प्रश्न. लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी करायचे ठरवले. हिंदू आणि मुस्लिम समाजात फूट पाडून स्वातंत्र्य चळवळ दुली करणे हे इंग्रजांचे मुख्य उद्दिष्ट होते. लॉर्ड कर्झन यांनी फोडा व राज्य करा ही जातीचा वापर करून इंग्रज सत्ता बळकट करण्याचे ठरवले. बंगाल हा मोठा प्रांत असून त्याचा कारभार करणे प्रशासकीयदृष्ट्या अवघड आहे असे कारण की पुढे केले गेले आणि प्रशासकीय सोय हे कारण सांगत 1905 साली 3 मे कशीने बंगाल प्रांताची फाळणी केली. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी प्रश्न तिसरा संपतो. त्यापुढील प्रश्न आहे प्रश्न तिसरा. टिपा लिहा. राष्ट्रीय सभेची उद्दिष्टे. पुढील उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आता आपल्याला उद्दिष्टे लिहायचे. राष्ट्रीय सभेची उद्दिष्टे काय होते? आता पहा. पुढील उद्दिष्टे साध्य करण्यासाठी 1885 साली राष्ट्रीय सभेची स्थापना झाली. धर्म, वंश, जात, भाषा व भौगोलिक प्रदेश असे भेद विसरून भारताच्या वेगवेगळ्या प्रदेशातील लोकांना एका व्यासपीठावर एकत्र आणणे, या सर्वांमध्ये परस्परांच्या समस्या जाणून घेऊन विचार विमर्श करणे, लोकांमध्ये ऐक्य भावना वाढीस लावणे आणि राष्ट्राच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणे, ह्यालाच काय म्हणतात मित्रांनो? राष्ट्रीय सभेची उद्दिष्ट होते. राष्ट्रीय सभेची उद्दिष्टे होती. या ठिकाणी आपण टिपा लिहिल्या. पुढे आहे टिपा लिहायचं. वंगभंग चळवळ. लॉर्ड कर्झन यांनी हिंदू मुस्लिम यांच्यात फूट पाडण्याच्या उद्देशाने 1905 साली बंगाल प्रांताची फाळणी केल्याने सहकार विरोधी भारतात असंतोष निर्माण होऊन वंगभंग विरोध चळवळ सुरू झाली. 16 ऑक्टोबर हा फाळणीचा दिवस राष्ट्रीय शोक दिन म्हणून पाळण्यात येऊ लागला. भारत सभा होऊन सरकारचा निषेध करण्यात आला. वंदे मातरम हे गीत सर्वत्र गायले जाऊ लागले. ऐक्याचे प्रतीक म्हणून रक्षाबंधनचा कार्यक्रम घेण्यात आला. सरकारी शाळा महाविद्यालय त्यांच्यावर बहिष्कार टाकला गेला. चतुश्रुती कार्यक्रमात धारित सुरू झाली आणि ही चळवळ राष्ट्रीय चळवळ बनली आणि अखेरीस 1911 साली ब्रिटिशांनी बंगालची फाळणी रद्द केली.
तर विद्यार्थी मित्रांनो, ही होती वंगभंग चळवळ आणि त्यावरती आपण लिहिला टिपा लिहा हा प्रश्न सोडवला. पुढील प्रश्न आहे राष्ट्रीय सभेची चतुश्रुती. 1906 साली झालेल्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात चतुश्रुती कार्यक्रमाचा स्वीकार केला गेला. ही चतुश्रुती आणि तिचे हेतू पुढील प्रमाणे. स्वदेशी आपल्या देशात भांडवल, साधनसामग्री आणि मनुष्यबळ याचा उपयोग करून आपले उद्योग वाढवण्याचे, स्वयंपूर्ण व स्वावलंबी होऊन देशाचे हित साधायचे हा स्वदेशी अर्थ आहे. बहिष्कार, परदेशी वस्तू व मालावर बहिष्कार टाकणे आणि ज्या पुढे ब्रिटिश साम्राज्याचा मुळावरच घाव घातला जाईल. स्वराज्य, देशाला स्वातंत्र्य मिळवून देणे हे अंतिम उद्दिष्ट असेल. राष्ट्रीय शिक्षण, ज्या शिक्षणातून जनतेत राष्ट्राभिमान निर्माण होईल असे शिक्षण द्यायचे आणि त्यासाठी भारतीयांनी राष्ट्रीय शाळेची स्थापना करायची. वंगभंग चळवळ दरम्यान हा चतुश्रुती कार्यक्रम भारतात राबवला गेला. तर मित्रांनो, हा होता टिपा लिहातील शेवटचा प्रश्न, राष्ट्रीय सभेची चतुश्रुती, जो आपण पाठ पाहताना सुद्धा पाहिला होता. तर पुढील लास्ट प्रश्न या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक 4. भारतीय राष्ट्रीय सभेच्या स्थापनेची पार्श्वभूमी पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा. तर या ठिकाणी पुढील मुद्दे, आपल्याला काही मुद्दे दिलेत ते तुमच्या समोर दिसत आहेत. त्यातील पहिला मुद्दा काय आहे पहा. प्रशासकीय केंद्रीकरण. आपण उत्तर लिहूया. 1885 साली स्थापन झालेल्या भारतीय राष्ट्रीय सभेच्या स्थापनेत पार्श्वभूमी पुढील प्रमाणे. तर या ठिकाणी पहा, पहिला पॉइंट आहे प्रशासकीय केंद्रीकरण. ब्रिटिशांच्या एकछत्री अंमलामुळे भारतात सर्वत्र समान धोरण लागू होऊन कायद्यासमोर सर्व समान हे तत्व लागू झाले. त्यामुळे भारतीयांना एकात्मतेची जाणीव निर्माण झाली. तर पुढील आपण मुद्दा पाहतोय आर्थिक शोषण. 1885 साली स्थापन झालेल्या भारतीय राष्ट्रीय सभेच्या स्थापनेची पार्श्वभूमी पुढील प्रमाणे. आर्थिक शोषण. इंग्रजांच्या साम्राज्यवादी धोरणामुळे भारतातील उद्योगधंदे बंद पडले. शेतकरी हवालदिल झाले आणि त्याच ठिकाणी शेतकरी हवालदिल झाले आणि भारताचे मोठ्या प्रमाणात आर्थिक शोषण झाल्यामुळे लोकांमध्ये असंतोष वाढू लागला. तर विद्यार्थी मित्रांनो, हा होता आर्थिक शोषणाचा पॉइंट आणि त्यामध्ये शेतकऱ्यांचे शोषण होत होते हे तर आपल्याला माहितीच होते. चला पुढील पॉइंट पाहायचं आपल्याला पाश्चात्य शिक्षण. 1885 साली स्थापन झालेल्या भारतीय राष्ट्रीय सभेच्या स्थापनेची पार्श्वभूमी पुढील प्रमाणे. पाश्चात्य शिक्षण. पाश्चात्य शिक्षणातून भारतीयांना लोकशाही, स्वातंत्र्य, न्याय, मानवता, राष्ट्रवाद असे नवे विचार व नवीन मूल्य मिळाल्याने आपण ही देशाचा कारभार करू शकतो ही जाणीव त्यांच्यात निर्माण झाली. तर विद्यार्थी मित्रांनो, हा पॉइंट इथे संपतो. पुढे पॉइंट आहे भारताच्या प्राचीन इतिहासाचा अभ्यास. 1885 साली स्थापन झालेल्या भारतीय राष्ट्रीय सभेच्या स्थापनाच्या पार्श्वभूमीवर पुढील प्रमाणे. तर या ठिकाणी पहा, भारताच्या प्राचीन इतिहासाचा अभ्यास. पाश्चिमात्य भारतीयांनी संस्कृतीचा अभ्यास सुरू केल्याने आपल्याला समृद्ध वारसा लाभल्याचा भावना 9 मुद्देशीर वर्गात निर्माण झाल्या. तर या ठिकाणी भारताच्या प्राचीन इतिहासाचा अभ्यास आपण पाहिला आणि वृत्तपत्राचे कार्य पुढे आपल्याला पाहायचे. 1885 साली स्थापन झालेल्या भारतीय राष्ट्रीय सभेच्या स्थापनेची पार्श्वभूमी पुढील प्रमाणे. वृत्तपत्राचे कार्य. या काळात भारतात सुरू झालेले इंग्रजी व प्रादेशिक भाषांमधील वृत्तपत्रे व नियतकालिके सरकारच्या अन्याय धोरणावर टीका करू लागली. त्यातून सामाजिक आणि राजकीय जागृत होऊ लागली. तर विद्यार्थी मित्रांनो, वृत्तपत्राचे कार्य हा शेवटचा पॉइंट यातला आपण पाहिला. याच ठिकाणी या पाठाचा स्वाध्याय या ठिकाणी संपतो. मित्रांनो, हा पाठ होता आपला पहिला 6वा स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ. या पाठाचा स्वाध्याय आपण छानरित्या पाहिलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तो आपल्याला आठवण करून देतोय, आपण जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता, बेल आयकॉन हिट करून ऑल करू शकता, जेणेकरून आम्ही पुढे बनवलेल्या व्हिडिओचे आपल्याला सर्व नोटिफिकेशन मिळतील व आपल्या अभ्यासाला मदत होईल. आणि विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. असेच पाहत राहा गुरुवरी अकॅडमीला. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे अपडेट भेटतील. आणि शेअर करायला विसरू नका, कारण जशी तुम्हाला मदत झाली तशी इतरांना पण होऊ द्या. थँक्यू एव्हरीवन.